नमस्कार. आज आपण कारंजा मतदारसंघातील निवडणूक निकालाचं एक सखोल आणि वस्तुनिष्ठ विश्लेषण करणार आहोत. आपला उद्देश केवळ कोण जिंकलं किंवा कोण हारलं हे पाहणं नाही, तर त्या निकालामागची कारणं समजून घेणं आहे. हा जनादेश काय सांगतो, मतदारांच्या मनात नेमकं काय आहे? चला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूया. सर्वात आधी आपण ज्या मतदारसंघाबद्दल बोलतोय त्याला नकाशावर पाहूया. हे आहे कारंजा, महाराष्ट्राच्या विदर्भ भागातील वाशिम जिल्ह्यातलं एक महत्त्वाचं केंद्र. इथली जमीन, इथली माणसं आणि इथले प्रश्न हेच आपल्या आजच्या विश्लेषणाचा मूळ आधार आहेत. आणि हा विचार खूप महत्त्वाचा आहे. कोणत्याही भागाचं भवितव्य हे केवळ नेत्यांच्या भाषणांवर नाही ठरत. ते ठरतं तिथल्या मातीवर, पाण्याच्या प्रश्नांवर आणि प्रत्येक घरातल्या त्या अपूर्ण अपेक्षांवर ज्या पूर्ण होण्याची लोक वाट पाहत असतात. राजकारण जमिनीवर होतं, हवेत नाही. चला तर मग आपल्या विश्लेषणाच्या पहिल्या भागाकडे वळूया. आपण 2024च्या निवडणूक निकालाला एक लक्षण मानूया आणि आता आपण त्याचं निदान करणार आहोत. म्हणजे या निकालाची चिरफाड करून त्यामागची मूळ कारणं शोधणार आहोत. सुरुवात करूया सर्वात महत्त्वाच्या आकड्याने. 2024च्या निवडणुकीत भाजपने कारंजामध्ये एक मोठा निर्णायक विजय मिळवला. विजयाचं अंतर होतं तब्बल 16.8%. हा आकडाच आपल्याला सांगतो की निकाल अगदी स्पष्ट होता, त्यात कोणतीही शंका नव्हती. मग प्रश्न येतो की हा निकाल असा का लागला? यामागे 3 मुख्य कारणं आहेत. पहिला म्हणजे मतदारांच्या मनात अनेक वर्षांपासून साचलेल्या तक्रारी. दुसरं, इथली गुंतागुंतीची सामाजिक आणि जातीय समीकरणं. आणि तिसरं, विरोधी पक्षाच्या संघटनेत आणि मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या पद्धतीत राहिलेल्या कमतरता. आपण या तिन्ही मुद्द्यांवर सविस्तर बोलणार आहोत. आता आपण कारंजाच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत जरा खोलवर जाऊया. लोकांच्या रोजच्या जगण्यातील प्रश्न काय आहेत? यालाच आपण मातीचा आवाज म्हणूया, कारण हाच आवाज निवडणुकीत मतपेटीतून बाहेर येत असतो. मतदारांच्या मनातल्या 5 प्रमुख समस्या पाहिल्या तर एक गोष्ट स्पष्ट होते. स्थानिक पातळीवर रोजगाराची संधी नाही, उद्योगधंदे नाहीत. रस्ते आणि पुलांसारख्या पायाभूत सुविधांची अवस्था वाईट आहे. पिण्याच्या पाण्याची आणि सिंचनाची समस्या गंभीर आहे. आरोग्य आणि शिक्षणाच्या सुविधा अपुऱ्या आहेत. आणि या सगळ्यावर कडी म्हणजे शेतीचं संकट आणि दुष्काळ. या न सुटलेल्या समस्यांमुळेच लोकांमध्ये एक प्रकारचा असंतोष होता. आतापर्यंत आपण लोकांच्या भावना आणि समस्यांबद्दल बोललो. आता आपण थेट आकडेवारीकडे वळूया. कारण आकडे खोटं बोलत नाहीत, ते आपल्याला निकालाचं एक स्पष्ट चित्र दाखवतात. पाहूया 2024च्या निवडणुकीचे आकडे काय सांगतात. आता इथेच या निकालाचं खरं रहस्य दडलेलं आहे. बघा, भाजपला 40.6% मतं मिळाली. दुसरीकडे काँग्रेस आणि महाविकास आघाडीला मिळून 23.9% मतं मिळाली. पण त्याचवेळी AIMIMला 14.8% आणि वंचित बहुजन आघाडीला 11.7% मतं मिळाली. याचा सरळ अर्थ असा की भाजपविरोधी मतं 3 मोठ्या गटांमध्ये विभागली गेली. या मतदारसंघाचा आवाका लक्षात घेण्यासाठी इथली एकूण मतदारसंख्या आहे 3,16,241 आणि यापैकी 65.4% लोकांनी मतदानाचा हक्क बजावला, जे एक चांगलं प्रमाण आहे. आणि ह्या सगळ्यात विजयाचं अंतर होतं तब्बल 35,073 मतं. हे अंतर खूप मोठं आहे आणि तेच निकालाचं निर्णायक स्वरूप अधोरेखित करतं. आता आपण त्या विभागलेल्या मतांची चिरफाड करूया. म्हणजे ही मतं का आणि कशी विभागली गेली, ज्यामुळे भाजपचा विजयाचा मार्ग सोपा झाला, याचा आपण अभ्यास करूया. मतविभाजन ही संकल्पना समजून घेऊया. जेव्हा एकाच विचारधारेचे किंवा एकाच गटाला आकर्षित करणारे अनेक उमेदवार उभे राहतात, तेव्हा त्या गटाची मतं विभागली जातात. कारंजामध्ये नेमकं हेच झालं. जर आपण काँग्रेस, AIMIM आणि वंचित आघाडीची मतं एकत्र केली तर ती भाजपच्या मतांपेक्षा जास्त होतात. पण ही मतं विभागल्यामुळे भाजपला 40% मतं घेऊनही सहज विजय मिळाला. आणि इथेच एक मोठा प्रश्न निर्माण होतो. आपल्या लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला सन्मानाने आपलं मत मांडण्याचा आणि ऐकून घेण्याचा अधिकार आहे. माहितीपूर्ण आणि जबाबदार सार्वजनिक संवाद हा या व्यवस्थेचा आत्मा आहे. पण जेव्हा मतं अशी विखुरतात तेव्हा जनादेशाचा नेमका अर्थ काय लावायचा, हा एक गंभीर प्रश्न आहे. आता आपण थोडं मागे जाऊन पाहूया. 2024चा निकाल हा काही एकाएकी घडलेला चमत्कार नाही. गेल्या 2 दशकांपासून या मतदारसंघातील राजकारणाचे बदल होत आहेत, त्याचाच हा एक भाग आहे. हा प्रवास बघा. 1999 मध्ये काँग्रेसची मजबूत पकड होती.
2004 मध्ये पहिल्यांदा भाजप सेनेच्या युतीने इथे विजय मिळवला. 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत ही जागा परत मिळवली. पण 2014 पासून चित्र पूर्णपणे बदललं. भाजपने आपली पकड मजबूत करायला सुरुवात केली आणि विजयाची एक मालिका सुरू केली, जी 2024 मध्ये आतापर्यंतच्या सर्वाधिक मतांच्या टक्केवारीसह शिखरावर पोहोचली. आणि हे आकडे तीच कहाणी अधिक स्पष्टपणे सांगतात. इथे बघा, काँग्रेस किंवा महाविकास आघाडीच्या मतांमध्ये कसे चढ उतार झाले आहेत, कधी 38% तर कधी थेट 11%. याउलट 2004 नंतर भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांची मतं जवळपास सातत्याने वाढत गेली आहेत. हा एक स्पष्ट कल दर्शवतो. बरं, आतापर्यंत आपण निदानात्मक विश्लेषण केलं, पण आता पुढे काय? या पुढील भागात आपण कोणत्याही राजकीय पक्षासाठी किंवा नेत्यासाठी लोकाभिमुख शासन कसं करता येईल याचा एक डेटा आधारित आराखडा पाहणार आहोत. विरोधी आघाडीची सध्याची स्थिती पाहिल्यास दोन बाजू दिसतात. एका बाजूला त्यांच्याकडे अनुभवी नेत्यांचं जाळं आहे. काही गावांमध्ये आजही त्यांचे कार्यकर्ते आहेत. ही त्यांची ताकद आहे. पण दुसऱ्या बाजूला बूथ पातळीवरचं संघटन अत्यंत कमकुवत आहे. नवीन चेहरे नाहीत आणि मतविभाजनाचा धोका कायम आहे. ही त्यांची सर्वात मोठी कमजोरी आहे. आताच्या काळात मतदारांशी संपर्क साधताना त्यांच्या गोपनीयतेचा आणि संमतीचा आदर करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. विशेषतः भारताच्या नवीन डेटा संरक्षण कायद्याच्या चौकटीत जबाबदार राजकारण हे लोकांच्या विश्वासावरच उभं राहतं. मग यावर उपाय काय? ही आहे चतुर्मुखी रणनीती. याचे 4 स्तंभ आहेत. पहिला, निवडणुकीचा, म्हणजेच सर्व जातीधर्मांना सोबत घेऊन एक नवीन सामाजिक समीकरण तयार करणे. दुसरा, संघटनात्मक, म्हणजे बूथ पातळीवर संघटन मजबूत करणे. तिसरा, कथानकाचा, म्हणजे लोकांच्या न सुटलेल्या प्रश्नांवर आधारित एक प्रभावी स्थानिक कहाणी तयार करणे. आणि चौथा, संसाधनांचा, म्हणजे तळागाळातील लोकांची ऊर्जा वापरणे. आणि ही रणनीती प्रत्यक्षात आणण्यासाठी ही आहे 90 दिवसांची कृती योजना. पहिल्या 30 दिवसांत सर्व नेत्यांनी एकत्र येऊन मतदारसंघातील प्रमुख समस्यांचा पुन्हा एकदा आढावा घ्यावा. पुढच्या 30 दिवसांत तालुका पातळीवर सभा घेऊन आणि डिजिटल माध्यमांतून लोकांपर्यंत पोचावं. आणि शेवटच्या 30 दिवसांत स्वयंसेवकांच्या मदतीने घरोघरी जाऊन लोकांना मतदानासाठी बाहेर काढण्याची तयारी करावी. आणि शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न, जेव्हा मतं विभागली जातात तेव्हा तो जनादेश विभागलेला असतो की विरोधी पक्षाची जबाबदारी विखुरलेली असते? कारंजाचा निकाल आपल्याला यावर विचार करायला भाग पाडतो. लोकशाहीत मतांना महत्त्व आहे, पण त्या मतांमागं दडलेल्या अपेक्षा समजून घेणं ही सर्वच राजकीय पक्षांची जबाबदारी आहे. जर तुम्हाला लोकाभिमुख नेते बनून तुमच्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी mgr@blueprintstrategies.ai वर संपर्क साधा किंवा 0804204102 या क्रमांकावर कॉल करा. राजकारणापलीकडचा उद्देश